श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1309व्या भागाचं मी पठण करीत आहे. उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 105 दिनांक 15/10/1988 या दिवशी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज मी आपल्याला सत्संगासाठी आशीर्वाद देत आहे. आपण दरमासी सत्संगाची सभा भरवता. आपण सत्संगाचे सभासद आहात, भक्त आहात हे दर्शवल्यामुळे मला आशीर्वाद देणे अत्यंत सहज शक्य आहे. गोळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा सत्संग चालल्यामुळे यात गोळे साहेबांच्या स्तुतीचा काही भाग नाही, पण एवढं निष्ठेने ते स्वतःच लक्ष घालीत असल्यामुळे आणि तुम्ही लोक सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्संगाला हजर राहता आणि माझे आशीर्वाद घेता याचा मला अत्यंत आनंद वाटतो. सत्संगासाठी आपण जे एकत्र येतो त्यात मूळ हेतू काय आहे आपला, की आपल्या हातून अधिक गुरुभक्ती व्हावी आणि ईश्वराची जेवढी आपल्या हातून सेवा होईल तेवढी करावी. प्रत्येक जण ईश्वराची सेवा करतो हे जरी खरं असलं तरी ईश्वराला नेमकं काय पाहिजे असतं हे समजणं मोठं अवघड असतं. सामान्य मनुष्य सुद्धा देवाचं नाव घेतो, ईश्वराची भक्ती करतो, त्याला देवाबद्दल प्रेमही असतं, पण ते खरोखर योग्य मार्गानं चाललेलं असतं का हे तपासून घेण्याची फार आवश्यकता असते. आणि हे तपासून घ्यायचं म्हणजे काय करायचं, तर योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ईश्वराची आराधना करायची. आपली भारतीय परंपराच अशी आहे की परमात्म्याने मानवी रूप धारण करून सुद्धा गुरु केलेच आणि गुरु सांगतील त्याप्रमाणेच त्यांनी आचरण केलं. रामाचं उदाहरण आहे, श्रीकृष्णाचं उदाहरण आहे, शंकराचार्यांचे उदाहरण आहे, अन्य पुरुषांचीही उदाहरणं आहेत की स्वतः ते ज्ञात असले तरी गुरु मार्गदर्शनाशिवाय परंपरा नाही आणि त्याच्याशिवाय मार्ग नाही. शंकराचार्याची गोष्ट अशी सांगतात की शंकराचार्य ज्या वेळेला विद्या घेण्यासाठी गुरूंच्याकडे गेले तेव्हा 4 वेद वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी म्हणून दाखवले होते. एवढा शिष्य प्रभावी असताना गुरूंच्याकडे जाण्याची काय गरज होती. पण एवढे मोठे महापुरुष परमात्मा स्वरूप असून सुद्धा त्यांनी गुरूंची परंपरा नाकारली नाही आणि गुरूंकडे जाऊनच त्यांनी ती विद्या घेतली. गुरुला मला काय येतंय हे म्हणून दाखवलं, गुरूंचाच आदर्श बाळगला. त्यामुळे ही व्यक्ती थोर परमपदाला गेली असून सुद्धा अति उच्च श्रेष्ठ झाली की भारताचे ते जगद्गुरु झाले. तेव्हा ही परंपरा आजही काही प्रमाणात चालू आहे. असं आहे, तुम्हाला लाभलेले जे गुरु आहेत हे सुद्धा गुरु परंपरेतलेच आहेत. गुरु परंपरेतला लाभलेला गुरु लाभणे हा एक सुदैवाचा भाग आहे. कदाचित तुम्हाला ते समजलं नसेल, पण ईश्वराने तुम्हाला त्यांच्याजवळ आणून ठेवलं आहे. ही ईश्वराची तुमच्यावर फार मोठी दया आहे. तेव्हा गुरु मार्गदर्शनाखाली धर्म आचरणं, परमेश्वराची सेवा करणं, ईश्वराचं अस्तित्व मान्य करणं यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला काय समजतं याला फारसं महत्त्व नाही, तर आपल्याला ज्यांनी समजून सांगितलं आहे त्याला महत्त्व आहे. आपल्या गुरूंनी सांगितलं की ईश्वराची सेवा करा, अगदी निसंशय मनाने करायची. सामान्य लोकांच्या ईश्वराबद्दलच्या कल्पना अशा आहेत की बुवा आम्ही जे ईश्वराचे आचरतो, आमची सर्व कामं व्हावीत, अडचणी नाहीशा व्हाव्यात, संकट नाहीशी व्हावीत, ही सामान्य माणसाची ईश्वराबद्दलची कल्पना आहे. पण भक्ती करायची असेल ती यासाठी करायचीच नाही,
भक्ती हा आपल्या जीवनातला एक स्वतंत्र विषय असावा की ज्याच्यावर कोणी काही बोलू नये, ज्याच्याबद्दल कोणी मत व्यक्त करू नये आणि आपल्या मनाला त्यापासून शांती लाभावी, आनंद मिळावा, यासाठी आपण ती करतो. जेव्हा आपण भक्ती करायला लागतो तेव्हा ईश्वर आपल्यावरची सगळी संकट दूर करतो. ईश्वराचं काम आहे की जो त्याच्यावर विसंबलेला आहे आणि त्याच्याशिवाय अन्यथा दुसऱ्या कशाचाही तो विचार करीत नाही, त्याची काळजी तो घेणारच आणि घेतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा तुम्ही या सत्संगाला येऊन गुरुभक्ती करता याचा मला फार आनंद होतो. गुरुभक्ती करणं हा कुठेही अज्ञानाचा भाग नाही किंवा काहीतरी अंधश्रद्धेने आपण करतो असेही त्यात काही नाही. आजकालचे लोक गुरुभक्तीवर म्हणा, महाराज असतील त्यांच्यावर म्हणा, टीका करतात. कदाचित टीकात्मक अशी व्यक्ती त्यांच्यासमोर आली असेल, पण टीका कशाकरिता करतो आपण व आपल्याला तो काय अधिकार आहे असं जर आपण विचारलं तर ते काही सांगू शकत नाहीत. टीका करणं, टिंगल करणं हा आजकाल लोकांचा एक स्वभाव होऊन बसलाय, पण त्याकडे आपण संपूर्ण दुर्लक्ष करायचं. जर आपण त्यांच्याकडे लक्ष देत बसलो तर आपण एका विशिष्ट विचारापासून दूर चाललो आहोत. मनुष्याचा एक गुण असा आहे की जेव्हा तो घसरतो तेव्हा पडल्यावर थांबतो, असा एक सर्वसाधारण नियम आहे. तेव्हा आपण या चरणांपासून दूर जाऊ नये आणि आपण दूर चाललेले आहोत हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण पार पूर्ण गेलेले असू. तेव्हा प्रत्येक गोष्टीच्या दृष्टीने सावधान व्हा आणि या गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून धर्म आचरणं म्हणजे आपल्या ठिकाणी भूतदया असणं, धर्म आचरणं म्हणजे आपल्या सात्विक वृत्तीने राहणं, परमेश्वराचे अस्तित्व मानणं, गुरूंचे शब्द प्रत्यक्ष आचरणात आणणं, यालाच धर्म म्हणतात. इतर पंथीयांचे पाहून तुम्ही आपली कल्पना करू नका. इतर जे पंथीय आहेत त्यांच्या काय कल्पना आहेत तर नमाज पडणं, चर्चमध्ये जाणं, आणखी जे काही करीत असतील त्याला धर्म म्हणायचं नाही, त्याला एक शिस्त म्हणायचं. आपला धर्म हा इतका विशाल आणि श्रेष्ठ आहे की आपल्या धर्मामध्ये घरात बसून सुद्धा आचरता येतं की आपण आपल्या घरात राहून या गोष्टी करू शकतो आणि आपण काहीही न करता सुद्धा धर्म आचरता येतो. अहो, ईश्वराचं नुसतं चिंतन केलं, कोणाचं वाईट चिंतलं नाही, कोणाचं वाईट हातानं केलं नाही, सगळ्यांबद्दल चांगले शब्द आपण काढीत आलो, हा एक धर्मच आहे की. आणि गुरुभक्ती करताना कमीत कमी हे एवढं सांभाळावंच लागतं. आणि आपण ईश्वराचं अस्तित्व मानणं, ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं की गुरूंचं अस्तित्व मान्य होतं आणि मग गुरूंचे आपोआप आशीर्वाद आपल्याकडे येतात. तेव्हा तुम्ही सर्व लोक गुरुभक्ती करताना निसंशय मनाने करा. गुरुचरित्रात 2ऱ्या अध्यायात एक वाक्य आहे, संशयधरी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, त्यामुळे हा भोग भोगसी नाना चिंते व्याकुळ. हा निरनिराळ्या प्रकारचा भोग जो भोगावा लागतो तो केवळ संशयाने होय, नाहीतर गुरूंच्या ठिकाणी असलेले अधिष्ठान, त्यांचे आशीर्वाद हे आपल्या जीवनात खोटे होण्याची शक्यताच नाही. तेव्हा तुमच्या मनाच्या ठिकाणी पहिल्या प्रथम शांतता येणं, मन अतिशय निसंशय होणं आणि जे आपण आचरित आहोत त्याच्याबद्दल कधीही शंका घ्यायची नाही, असं जर तुम्ही लोक करू लागलात तर तुमच्या जीवनामध्ये आनंद लवकर प्राप्त होईल आणि आपण आपल्या गुरूंच्या सहवासात जाऊन आपला उद्धार झाला हे तुमच्या लक्षात येईल. नाहीतर मानवी देह हा केवळ सुखासाठी याचना करतो. जो तो सुखाची याचना करील तो दुःख त्याच्या वाट्याला जास्त येतं. हे कशाने होतं? हे स्वार्थीपणाने होतं. तेव्हा आपल्या गुरूंच्या बाबत तरी आपण हे लक्षात ठेवावं की ज्यांच्या आश्रयाला आपण गेलेलो आहोत त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत. त्यांच्याबद्दल आपल्या मनात गुरुभक्ती हाच विषय आहे. हा जर संशय न घेता तुम्ही जर चालू ठेवलं तर माझ्या कल्पनेप्रमाणे तुम्हा सर्व लोकांचं कल्याण होईलच, यात शंका नाही. माझे आशीर्वाद आहेतच. श्री गुरुदेव दत्त.